आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात। हे बघ, मी तुला एवढंच सांगेन, ठोस पुरावे नसतील ना तर तो संशय तुझ्यावर उलटेल, लक्षात ठेव। सारंग सर, तुम्ही एवढ्या रात्री कॉफी घेताय? मग चांगलं आहे ना, रात्री फक्त कॉफीच पितोय मी। तुमचं काय नाही, अगं जर एक महत्वाचं काम आहे तर मला झोप येत होती, म्हणलं कॉफी पिऊ, कारण हे काम संपवणं फार गरजेचं आहे। उद्या अजून बाकीच्या मीटिंग्स आहेत, आज संपवलेलं बरं। मग तुम्ही उशिरापर्यंत काम कराल, तब्येत पण जपली पाहिजे ना। तू आहेस ना तब्येत जपायला, जपशील ना। बघ तुझा नवरा किती काम करतोय, एका कंपनीचा मालक असला ना की एवढं काम करावं लागतं। आई बाबांनी पण काम केलं म्हणून एवढी मोठी झाली आहे कंपनी आपली। बरोबर आहे। मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती। काय? ते तुम्ही सांगितलं होतं ना, आपल्याला आमंत्रण आलंय, दुपारी जेवायला जायचंय। तू बोललीस म्हणून उद्यावर ढकललं आता मी। उद्या पण नाही, बाहेर जायचं होतं मला। सगळी सगळं ठीक आहे ना? म्हणजे घरी वगैरे ठीक आहे ना? अप्पू, दादा? हो हो हो, सगळे ठीक आहेत। मला सांगायचंय तुम्हाला, पण मी आता नाही सांगू शकत। तुम्हाला राग आला का? हो, राग आलाय मला। काय करशील? सॉरी। झालं, सॉरी म्हटलं की झालं। अगं थांब सावली, अगं मस्करी करतोय मी, वेडा बाई। अगं ठीक आहे, इट्स ओके, तुझं पण काम असू शकतं ना, तू पण बाहेर जाऊ शकतेस। आता मी पण बाहेर जातो ना, किती वेळा तर तुला न सांगताच मी बाहेर जातो। ठीक आहे ना, इट्स ओके। आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू तो विश्वास नाही तोडणार, माहिती आहे मला। वचन दिलेस तुम्हाला, हो ना? मला सांगायचंय, पण कळत नाहीये कसं सांगू। ते राजकुमार सरांचं। हे बघ सावली, राजकुमार दादा माझा मोठा भाऊ आहे, लहानपणापासून मी त्याला ओळखतो। दादा असं काही नाही करणार ज्यामुळे मेंदळे कुटुंबाचं नाव खराब होईल किंवा आम्हा सगळ्यांना प्रॉब्लेम होईल। त्याच्यावर संशय घ्यायची काही गरज नाहीये खरं तर, पण तू अजूनही घेतेस। नाही घेतला। नाही? अगं तुझ्या डोळ्यात दिसतंय सावली, काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात। हे बघ, मी तुला एवढंच सांगेन, ठोस पुरावे नसतील ना तर तो संशय तुझ्यावर उलटेल, लक्षात ठेव। सारंग सर, मला तुम्हाला सगळं सांगायचंय, पण तुम्ही बरोबर म्हणताय। आता मी पुराव्या सकटच बोलेन। सावली